हिंगोलीच्या दसरा उत्सवामध्ये ढगफुटी झाली आहे आणि त्यामुळं व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी अचानक वारं वादळ आणि चक्रीवादळ आलं। हे जे संपूर्ण तात्पुरत्या स्वरूपातलं दुकान बनवलं होतं हे संपूर्ण कोसळलेलं आहे। व्यापारी या ठिकाणी प्रचंड संकटात सापडलेले आहेत। माझ्यासोबत काही व्यापारी आहेत। किती वाजता ढगफुटी झाली? साधारण अर्धा तास आधी। कसा पाऊस होता? पाऊस म्हणजे की सांगण्यासारखा नव्हता आणि पाण्यात मोजण्यासारखा नव्हता। जस काय नद्या वाहू लागल्या इतका पाऊस होता। बरं, तुमचं दुकान कशाचं आहे? काय काय नुकसान झालं? आमचं ज्यूस सेंटरचं दुकान होतं। जवळपास साधारण नाही तरी 75-80 हजाराचं नुकसान आहे। तुम्ही पाहू शकता खुर्च्या वगैरे तुटलेल्या, गाळा तुटलेल्या। आम्ही प्रशासनाला जवळपास 75,000 रुपये मुआवजा काय ते राहते त्यांचं भरून आम्ही गाळा घेतला होता। मग आता आजचा कितवा दिवस आहे? आजचा 4था दिवस आहे। मग आता कसं? आता काहीतरी मोबदला भेटला पाहिजे सर शासनाकडून। हो, सूट मिळाली पाहिजेत का? हो, सूट तर मिळाली पाहिजे आणि त्याचा मोबदला पण मिळाला पाहिजे। किती वेळ पाऊस पडला? जो साधारण 1 तास होता। हे सगळे हिंगोलीच्या दसरा उत्सवामध्ये मागच्या अनेक दशकांपासून व्यापारी असे दुकानं बनवतात। मात्र पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आणि चक्रीवादळ आलं की अर्ध्या तासामध्ये दसरा उत्सवातील अनेक दुकानं कोसळलेली आहेत आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। महसूल प्रशासनानं या व्यापाऱ्यांना आता सूट द्यावी अशी मागणी हे सगळे व्यापारी करत आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।